जगातील 2.7% पाणी पिण्याच्या योग्यतेचे उरलेले आहे। सर्व भारतीयांना विनम्र आवाहन की या संकटाला एकजुटीने सामोरे जाऊया। दक्षिण आफ्रिकेतील राजधानीचे शहर जगातील पहिले पाण्यासाठी तडफडणारे शहर म्हणून जगासमोर आले आहे। अगदी सांगू नये आणि ऐकू नये अशी येथील पाण्याची बिकट परिस्थिती आहे। जगाचा हा दुःखद प्रवास शेवटी कोणाच्याही वाट्याला येईल, त्यामुळे पाण्याचा जपून वापर करायला हवा। महाराष्ट्रातील लातूरमध्ये रेल्वेने पाणी पाठवले जात असे, हे इतर सर्वांनाच ज्ञात असावे। सद्यस्थितीत सर्व धरणांची पाणी पातळी घटल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी खोलवर गेलेली आहे। हे दखलंदाज करून चालणार नाही। एक जबाबदार नागरिक म्हणून आपण पाण्याचा अपव्यय थांबवून पाण्याची बचत नक्कीच करू शकतो। यासाठी कार, बाईक, अंगण, जिने, फरशी धुणे टाळा किंवा धुताना कमीत कमी पाण्याचा वापर करावा। नळ गळती वेळच्या वेळीच दुरुस्त करून घ्यावी। नळ सतत सोडून ठेवणे, रस्त्यावर पाणी शिंपणे टाळा। पाणी पिताना हवे तेवढेच पाणी ग्लासात घ्यावे। तसेच झाडांच्या कुंड्यांमध्ये आवश्यक तेवढेच किंवा कमीत कमी पाणी घालण्याची पद्धत आजमावी। हे सर्व जबाबदारीने ठरवून केले तर निरर्थक पाणी वाया जाण्यापेक्षा पाणी बचत होईल व पाण्याचे भयानक संभाव्य दुर्भिक्ष्य टाळणे मुळीच अवघड होणार नाही। रोजसारख्याच बातम्यांच्या गुहाळाचा भंडारा लुटवण्यापरीस हे विश्वस्तरावरील जलसुरक्षितता संबंधित निवेदन लोकात संबोधित केल्यास लोककल्याणी जीवन मूल्यांचे संदेश सर्वोच्च हे नक्की। शिवसत्ता टाइम्ससाठी देवेंद्र मोरे, मुंबई। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।